इशारा मात्र नक्कीच झाला. अवंतर चेंडू फेकला गेलाय. वाईटचा इशारा पहिल्याच मात्र नक्कीच सूर्यकांत झालाय अवंतर धावेमध्ये. प्रत्येक खतर विकेटसाठी अनुराग माळीसाठी मात्र नक्कीच 100 रुपयाचा पाठीशी घालाय. मोहीन लांबोरे लांब तुरे साहेबांकडून बॉल 100 रुपयाचा पाठीशी घालाय प्रत्येक विकेटसाठी. चला प्रेक्षकांना विनंती करतो खरं तर बॉर्डराईनच्या थोडंफार पाठी व्हा. सर्व प्रेक्षकांना विनंती करतो. हो हो पुन्हा एकदा ती दिशा मात्र नक्कीच फेकण्याचा प्रयत्न. पंचाचा इशारा. अजून एक अवंतर चेंडू फेकला गेलाय. खरं तर पहिल्या सामन्यामध्ये आग ओकणारी गोंधळाची पाहिली होती आपण अनुराग माळीची. परंतु आज मात्र नक्कीच या स्पर्धेमध्ये सेकंड इनिंग मात्र नक्कीच सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर मात्र नक्कीच थोडाफार दबाव मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. कारण सारडे संघ म्हटलं तर मागच्या सामन्यामध्ये खरं तर दमदार कामगिरी करून खरं तर या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा उतरला गेलाय. 2 चेंडू अवंतर 1 चेंडू डॉट फेकला गेलाय. 2 धावा लागले स्कोर कर वरती. स्ट्राईक येण्याची फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन कैलास. तर बॉल ट्रॅक वरती नो डाऊट. वावेकर एक्सप्रेस याची नावाची ओळख आज मात्र रायगडमध्ये आहे. तो गोंधळची मार्ग वरती. अनुराग माळीचा मात्र नक्कीच फटका फसला गेलाय. विकेटची संधी. मागच्या सामन्यामध्ये जे काम केलं होतं तेच मात्र नक्कीच या सामन्यामध्ये काम करताना अनुराग माळीवाला स्ट्राईक. पहिला धक्का मात्र नक्कीच बसला टीम विघ्नेश्वर साडे संघाला. कैलास बॅक टू द आउट. तर यशस्वी तर नक्कीच पार पाडण्यात येईल. न्यू बॅट्समन मध्ये आतमध्ये दाखल झालाय. अजून एक लेफ्ट हँड बॅट्समन साडे संघाचा अजिंक्य. हो हो कडा प्रहार अनुराग माळीच्या मात्र नक्कीच ठोकला गेलाय. 1 बॉल सीमारेषा पार. पंचाचा इशारा. अजिंक्यच्या बॅट मधून 4. अखंड स्थितीचा निर्धारो श्रीमंत योगी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून तिरवार मान साजरा करून या स्पर्धेला खरं तर आपण सुरुवात करूया. आडव्या बाटणे खरं तर खेळायचा प्रयत्न फिल्डर आहेत तायना. थोडाफार झाला फंबल. सिंगल होती डबल मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न. सहजरित्या 2 धावा खरं तर पूर्ण पळून खरं तर काढल्यात. आणि 2 धावाने खरं तर आपण धावसंख्या ऍड झाल्यात. 2 धावा आणि धावसंख्या लागल्यात 8 या आकडेवरती. 1 बाद 8 अशी एक दमदार सुरुवात करताना 4 षटकांची लढत. 24 चेंडू खरं तर पहिल्या इनिंग मध्ये फेकले जातील. त्यामध्ये पहिल्या सेल पण 4 चेंडू मध्ये अनुराग माळीने खरं तर 8 धावा खर्च केल्यात. आणि एक मोठी विकेट कैलासला मात्र नक्कीच सस्तात परतला गेलाय. म्हटलं तरी गोल्डन डकचा मात्र नक्कीच शिकार बनला गेला होता. हो हो पूल केलाय पॉवरफुल आणि चेंडू चाललाय सीमारेषा पार. अजिंक्यच्या बॅट मधून आणखीन दमदार चौकार. डीजे मास्टर अनुराग माळीवर खरं तर पत्त्याला चढवले गेलेत. एक सुपर डुपर स्टार आपण पाहिला असेल वावेघरचा हा खेळाडू. परंतु आता मात्र त्याच्यावरती खरं तर पत्त्याला चढवले गेलेत. 4 त्यानंतर पाहिलं असेल 2 त्यानंतर पुन्हा एकदा अजिंक्यचा वार. खरं तर प्रत्येक चेंडू सीमारेषा पार मात्र नक्कीच करताना पाहायला मिळतोय. पुढे सरसर समोरच्या दिशा फिल्डर आहेत तैनात. डॉट चेंडू मात्र नक्कीच फेकला गेलाय. टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा आवाज मात्र नक्कीच मैदानाच्या चौफेर पाहायला मिळतोय. षटक झालाय समाप्त. 6 चेंडू मात्र नक्कीच वाजवी खेळ संपला गेलाय आणि स्कोर धावा लागल्या तब्बल 12. आमचे स्कोर मित्र गद्दार रोहिंची कोहली सांगतात की 12 धावा लागल्या स्कोर करती.
एक विकेट मात्र नक्कीच प्राप्त केलाय. गोलंदाजी मार्ग पाहिला असेल अनुराग माली याने. कैलासाचा त्यानंतर मात्र नक्कीच आक्रमण आहे. मैदानाच्या आतमध्ये आक्रमण पाहायला मिळाला. बॉलिंग मार्ग होती गोलंदाजी करता अपळतोय पण हरिओम तर स्ट्राईक एंड वरती. एकी 47 फुलटा चेंडू करता आडव्या पडण्याचा प्रयत्न होता. कावकोर रिझर्व मध्ये चेंडू करता ट्रॅव्हल झाला. चेंडू उचल फेकेल. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा मात्र नक्कीच कंप्लीट करताना 2 धावा आणखी झाल्यात ऍड या चेंडूवरती आणि धावा लागण्यास स्कोर तब्बल 14 धावा. एक बाद 14 अशी दमदार सुरुवात करताना 4 षटकांची ही लढत आपल्याला पाहायला मला नक्कीच मिळणार आहे. 4 षटकामध्ये करता जवळ तुम्हाला 40 ते 45 धावा मात्र नक्कीच कुठून काढाव्या लागतील. कारण विचार केला तर वावायकर संघ एक दमदार संघ आहे. परंतु आज मात्र नक्कीच या दोन्ही संघांमध्ये आपल्याला एक चांगली फाईट पाहायला मिळेल. सनी पाटील साडेगावचा एकी 47. एक हार्ड हिटर फलंदाज. तर बॉल ट्रॅक वरती वावेकरचा हा गोलंदाज हरिओम. हो वेगवान चेंडू प्रचंड वेग परंतु मात्र नक्कीच वेगानं बीट केलाय. आपण पाहिले असेल हरिओम याने सनी पाडीला मात्र नक्कीच पूर्णपणे जखडून दिला. पहिले चेंडूवरती 2 त्यानंतर मात्र नक्कीच पुन्हा एकदा कमबॅक. गोलंदाजी मार्ग होती पाहिला असेल आपण हरिओम याचा. हो वेगवान प्रचंड वेग फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी फेकताना मैदानाच्या आतमध्ये. हरिओम करताना मागच्या सामन्यामध्ये सुद्धा ते केलं होतं आणि याही सामन्यामध्ये तेच प्रत्युत्तर देताना टीम सारडे संघाला आणि पाहिला सनी पाडी लावून स्ट्राईकला. तीन षटकार जर ठोकले सारे टीमचे कोणत्याही खेळून तब्बल नितीनची मात्र एकूण तब्बल 200 रुपयाचा पारितोषिक शिकालाय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. खूप वेळ खरतर चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक खरतर पळून काढ. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा सुद्धा सहजरित्या खरतर पळून काढताना 2 धावा झाल्या. आणखीन 8 या खरतर स्कोर वरती धावांचा विचार केला 16 धावा लागला स्कोर. ते अद्याप खरतर 2 चेंडू येणं बाकी असेल. या षटकामध्ये हरिओमने खरतर चांगला कमबॅक करून दिलाय. आपण पाहिले असेल पहिले चेंडू 2 त्यानंतर डॉट त्यानंतर पुन्हा एकदा 2 म्हणजे 4 चेंडूमध्ये फक्त धावा खर्च केला 4 आणि अद्याप 2 चेंडू बाकी असतील. षटकार हॅट्रिक साठी खरतर साडे टीमच्या खेळाडूला मात्र नक्की सुवर्ण संधी असेल. नितीनची मात्र एकूण तब्बल 200 रुपयाचा पारितोषिक. हो चेंडू मात्र नक्कीच हाफ ट्रॅक होण्याचा प्रयत्न होता. पंचाचा इशारा. वंतर चेंडू मात्र नक्कीच फेकला गेला. मैदानाच्या आतमध्ये गोंदाची मार्क होती पाहता आपण हरिओम याने. सतरा धावा लागले स्कोर कार्ड होती. अद्याप खरतर विचार केला तर 2 चेंडू येणं बाकी असतील षटकातील. आडव्या पाटण्या खेळायचा प्रयत्न. चेंडू खूप वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय टिपतोय झेल आणि संपतोय सनी पाटीलचा मैदानावरती खेळ. धक्का क्रमांक 2 टीम साडे संघाला. सनी पाटील बॅक टू द आउट. प्रत्येक विकेट साठी राज पाटील
इनाईट नंबर 4 चौथ्या क्रमांकावर करताना आपण पाहिला असेल विघ्नेश्वर साडे संघाचा राज पाटील मैदानावरती उतरला गेलाय. 17 धावा लागले स्कोर करते. या षटकातील अद्याप एक चेंडू बाकी असेल. या षटकाचा विचार करता धावा खर्च केल्यात 5 एक विकेट चांगला खर्च कमबॅक पाहायला मिळाला. हरिओम याचा खर्च अव्वल चेंडू फेकला होता त्यानंतर विकेट एक मोठी विकेट गोल्डन विकेट म्हटलं तरी अवघड ठरणार नाही. कारण विचार केला सनी पाटील बाद झालाय. समोरच्या दिशेनं फटका हवात आहे फसलाय आणि अजून एक विकेट जल्लोष मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद होईल. राज पाटील बॅक टू बॅक दुसरा धक्का टीम विघ्नेश्वर साडे संघाला. डीजे विकेट किंवा षटकानंतर पाहायला मिळतील डीजे साईच्या माध्यमातून. जेव्हा जेव्हा खरतर साई ठाकूर असतो तेव्हा तेव्हा खरतर समालोचन करणार खरतर एक वेगळीच मजा नक्कीच पाहायला मिळतोय. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला टीम साडे संघाकडून. उज्ज्वल न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चला समोर खरतर ब्लॅक स्क्रीन पाहताय त्याचं खरतर प्रेक्षक वर्ग आहेत प्लीज थोडंफार पाठीमागं झालं तर बरं होईल. ब्लॅक स्क्रीनच्या खरतर वावेकर संघ खरतर तुमचंच मात्र नक्कीच प्रेक्षक वर्ग असेल थोडंफार सहकार्य करा आम्हाला. थोडं पाठी झालं तर मात्र नक्कीच या स्पर्धेला कुठलाही गाठगोल मात्र नक्कीच लाभणार नाहीये. बॉइंट ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 घेऊन अंकुश मात्र नक्की झालाय. हो लेग स्टंपचा खूपच बाहेर पंचांनी दंडित केलं. यस दंडित केलाय गोलंदाजी मार्क होती पाहिला असेल पण अंकुश याला पहिला चेंडू अवंतर फेकला गेलाय. जर विचार केला तर अनुराग मालियाने खरतर पहिला चेंडू अवंतर फेकला होता त्यानंतर तिसरा षटक घेऊन आला गोलंदाजी मार्क होती पाहता पण अंकुश यांनी मात्र नक्कीच एक अवंतर चेंडू फेकला गेलाय. धावांचा विचार केला धावा लागला स्कोर करते टीम साडे संघाच्या 18 धावा. 2 षटक अद्याप बाकी असतील खरतर या पहिल्या इनिंग मध्ये आपण विचार केला तर 18 धावा लागले स्कोर गती. 3 मोठे धक्के पाहिले असेल आपण कैलास त्यानंतर सनी त्यानंतर पुन्हा एकदा राज सुद्धा बाद झाला होता. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न करता स्लोवर वन पिक करा मात्र नक्कीच असफल ठरला. अजून एक डॉट चेंडू फेकला गेला. पहिला चेंडू अवांतर त्यानंतर मात्र नक्कीच डॉट चेंडू फेकला गेला. म्हणजे चांगला कमबॅक पाहायला मिळाला आहे. आपण पाहिलं असेल अंकुश याचा पहिला सामना झाला होता खरतर कामटा विपक्ष वावेगर त्यामध्ये खरतर 20 धावामध्ये 5 षटकामध्ये खरतर 20 धावा फक्त काढून दिल्या होत्या टीम कामटा संघासाठी. मोठ्या फटका मारायचा प्रयत्न स्टँड अँड डिलिव्हर नाही नक्की पंचांचा इशारा येणं बाकी असेल. षटकार मात्र नक्कीच ठोकला गेलाय. फलंदाजी का होईना पण तो अजिंक्यच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाला. डीजे किंवा प्रत्येक विकेट किंवा प्रत्येक चौकार षटकार तुम्हाला त्यानंतरचं जे संगीत असेल ते डीजे खरतर साई ठाकूरच्या माध्यमातून पाहायला मिळतील. ओहो ब्लॉकवर चेंडू खोदून काढल्या मात्र नक्कीच मिड विकेटला फील्डर आहे त्यांना चेंडू उचलून फेकेल तोपर्यंत फक्त मिळाली सिंगलने मात्र नक्कीच स्कोर करते. अजून एक धाव ऍड होईल साडे संघाच्या धावा लागल्या स्कोर करवरती तब्बल 25 धावा 25 लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 मोठे धक्के दिल्यानंतर खरतर आपल्या टीमला पुढण्याचं काम मध्याच्या आतमध्ये करताना पाहतोय अजिंक्य. 2 चौकार 1 षटकार 1 दुहेरी 1 सिंगल मात्र नक्कीच करून जवळ 25 धावा खरतर आपल्या टीमसाठी कुठल्या गेल्यात. आपण पाहिलं असेल अजिंक्य याने एक लेफ्ट हँड बॅट्समन एक हार्ड हिटर फलंदाज टीम साडे संघाचा न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. खरं पाहिलं असेल आपण राज बाद झाल्यानंतर उज्ज्वल ऑन स्ट्राईक थोडंफार अडचण मात्र नक्कीच निर्माण झालाय. गोंदाची मार्क होती आपण पाहिलं असेल अंकुश याला 25 धावा लागल्या स्कोरवरती चांगली दमदार सुरुवात करताना टीम साडे संघ
अनुराग माळीचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये खरं धावा खर्च केला खेळाडूंनी तब्बल 12-1 विकेट. त्यानंतर मात्र नक्कीच चांगला कमबॅक आपल्या टीमला करून दिला हरिओम या गोलंदाजानं. हो ब्लॉक चेंडू समोरच्या दिशेने मात्र नक्कीच खेळून काढला. फिल्डर आहे वेगानं प्रचंड वेगाने थोडा फंबल दुसरीचा प्रयत्न नाही आहे. फक्त ना फक्त सिंगल मिळाली या चेंडूवरती. सिंगल झाली ॲड अजून एक साडे टीम मध्ये 26 धावा लागले स्कोर कडवरती. थेंबे थेंबे तलेसाचे खरं या युक्तीप्रमाणे खरं टीम पुढे चालताना मध्ये मध्ये खरं एक षटकार चौकार मात्र नक्कीच ठोकला गेलाय. आपल्या टीमला खरं एक मोठ्या टार्गेट पण सेट करायचं काम अजिंक्यच्या माध्यमातून खरं राहिला गेलाय. तर विचार करता कैलासने मात्र नक्कीच भोपळा न फोडता तंबूच्या आश्रमात मात्र नक्कीच परतला गेला. त्यानंतर विचार करता सने त्याने 5 धावा खरं कुठल्या गेल्या. त्यानंतर विचार केला तर अजिंक्य जवळजवळ खरं आपल्या टीमला मात्र नक्कीच पुण्याचं काम करताना ऑन साईडला मात्र नक्कीच पिक्याचा प्रयत्न होता. फिल्डर आहे त्यांना प्रचंड वेगाने येतोय. फक्त ना फक्त मिळाली सिंगल. चांगला मात्र नक्कीच सुरू पाहायला मिळाला. या षटकामध्ये आपण पाहिलं असेल एक षटका ठोकला असेल गोलंदाजी मार्क होती आपण पाहिलं असेल अंकुश याच्यावर, परंतु त्यानंतरचा कमबॅक पाहायला मिळाला. पहिले चेंडू आव्हान तर त्यानंतर डॉट त्यानंतर 6 त्यानंतर 1-1-1 शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील बाकी बॉल ट्रॅकवरती अंकुश. तर समोर फलंदाज आपण पाहतोय उज्ज्वल. या उज्ज्वलला मात्र नक्कीच आता हात खोलावे लागतील कारण विचार करता जवळजवळ 7 चेंडू या पहिल्या पूर्वाचं बाकी असतील. या 7 चेंडूमध्ये कमीत कमी तुम्हाला करता 15 ते 20 धावा करता कुटावे लागतील टीम वावेकर संघासमोर. मोठा फटका मारायचा प्रयत्न स्लोवर करता पंचांचा इशारा येणं बाकी. येस अजून एक आव्हान चेंडू फेकला गेला षटकामध्ये. या षटकातील दुसरा आव्हान चेंडू फेकताना बॉलिंग मार्क होते आपण पाहताय अंकुश. 28 धावा लागल्या स्कोरवरती. 3 विकेट 3 मोठे धक्के दिल्यानंतर खरं तर आपल्या टीमला पुण्याचं काम अजिंक्य आणि प्रज्वल करताना शेवटचा अंतिम चेंडू. खरं तर चांगला फटका आहे परंतु फिल्डर आहे तैनात पकडला झेल आणि संपला मैदानाच्या आतमध्ये प्रज्वलचा खेळ. अजून एक धक्का बसला टीम साडे संघाला. प्रज्वल बॅक टू द आउट. वसंत तो न्यू बॅट्समन मध्ये आतमध्ये दाखल झालाय. स्वप्न तर स्ट्राईक एंड वरती ज्या खरतर खेळाडूने मात्र नक्कीच आपल्या टीम साठी धावा बनवल्यात. 1 षटकार 2 चौकार 1 दुहेरी 1 सिंगल मात्र नक्कीच प्राप्त करून आपल्या टीमला पुढे नेण्याचं काम केलंय. तोच बॅटिंग साठी स्ट्राईक लाईन वरती करत पाहतो आपण अजिंक्य. 28 धावा लागल्या स्कोर होती. पहिलं षटक सोडलं तर करता 2 षटकामध्ये कमबॅक करून दिले. गोंदाची मार्ग पाहिलं असेल पण हरिओम आणि अंकुश याने या वावेकर टीम साठी. शेवटचं अंतिम षटक वसंत पॉइंट ट्रॅक वरती समोर फलंदाज आपण पाहताय एक हार्डर फलंदाज अजिंक्य. पहिला चेंडू वेगवान प्रचंड वेग आणि मात्र इथं दांडी मात्र नक्कीच गोल केला फलंदाज अजिंक्य जो करता डोकं दुखी करता ठरत होता तो मात्र नक्की तंबूच्या आशेला अजून एक धक्का बसला टीम साडे संघाला.
पहिल्या चेंडू विकेट मात्र नक्कीच पटकावले गेले. अजूनही खरं तर 5 चेंडू देखील बाकी असलेल्या पहिल्या पूर्वार्धातील बॅटिंगसाठी सज्ज खरं तर आपण पाहतोय दिवेश. स्ट्राईक एंड वरती एक लेफ्ट हँड बॅट्समन. साडे संघाचा विचार केला तर अनेक लेफ्ट हँड बॅट्समन खरं तर या मैदानावरती पाहायला मिळतील. लेग स्टंपच्या खूपच बाहेर प्रचंड वाईक परंतु खरं तर लाईन लेन खरं तर आपण पाहिली असेल खराब गोंधजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. अजून एक्स्ट्रामध्ये धाव ऍड होईल. धावांचा विचार केला धावा लागला स्कोर तब्बल 29 धावा. 29 लॉस ऑफ 5 विकेट्स. पहिल्या षटकामध्ये 12 त्यानंतर मात्र नक्कीच कमबॅक करून दिलाय आपल्या टीमसाठी. आडवे बॅटिंग घ्यायचा प्रयत्न अजून एक मात्र नक्कीच डॉट चेंडू फेकला गेलाय. या षटकामध्ये विकेट अवांतर त्यानंतर पुन्हा एकदा डॉट चेंडू फेकला गेलाय. गोलंदाजी मार्ग होती पाहते आपण वसंतच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आली अद्यापर्यंत करता आपण विचार केला तर वसंत ज्याच्या 2 चेंडू मात्र नक्कीच फेकले गेले. एक धाव खर्च केली त्यामध्ये एक मोठी विकेट. अजिंक्य करता डोके मात्र नक्कीच ठरला होता टीम वगैरे संघाचा परंतु त्यानंतर मात्र नक्कीच कमबॅक करून दिलाय आपण पाहिले असेल वसंत याने. चांगला चेंडू ब्लॉक चेंडू खोदून काढलाय मात्र नक्कीच प्रचंड वेगाने ते चेंडूवरती झडप घालतोय. एकदा कंप्लीट दुसरीचा प्रयत्न हा नाना करता थोडा झाला फंबल यस्टनच्या पाठीमागे. या फंबलिंगचा फायदा सिंगल होती डबल मध्ये कन्वर्ट झाला. 2 धावा आणखी झाल्या ऍड आणि धावा लागल्या स्कोर करून साड्या टीमच्या 31 धावा. 31 ला लॉस ऑफ 5 विकेट्स. अद्याप 3 चेंडू बाकी असतील या पहिल्या पूर्वार्धात. धावा लागल्या स्कोर डबल 31 धावा. स्ट्राईक एंड वरती दिवेश मोठा फटका खेचावा लागेल. कमीत कमी 40 धावांचा टार्गेट पूर्ण करावा लागेल. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर पंचाने हेरला आणि दंडित केलं. बॉलिंग मार्क होते वसंत याला. या षटकातील दुसरा बंद चेंडू फेकला गेलाय आपण पाहिलं असेल वसंतच्या माध्यमातून. बत्तीस धावा 32. खरं तर 3 चेंडू अद्याप बाकी असेल. एखादा मोठा फटका मात्र नक्कीच जाता एक चांगला टार्गेट सेट होऊ शकतो परंतु स्लॉक फिल्डर प्रॉपर नक्कीच पाहायला मिळाला. फिल्डर होता त्यांना त्याच्या डोक्याच्या वरतून टाटा बाय मागे ठोकला गेलाय. फलंदाज दिवेशच्या बॅट मध्ये हा तडाखा पाहायला मिळाला. षटकार करती 39. 39 धावा 5 विकेट. एक षटक्या ठोकला गेला दिवेश या षटकामध्ये. शेवटचा अंतिम चेंडू या पहिल्या पूर्वार्धात बाकी असेल. बॉलिंग मार्क वरती वसंत. स्वप्नाच्या स्ट्राईक एंड वरती खरं तर शेवटचा अंतिम चेंडू फेस करेल. वसंत पॉइंट ट्रॅक वरती ब्लॉक चेंडू खरं तर खोदून काढण्याचा प्रयत्न होता. लॉंगरला मात्र नक्की चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडू प्रचंड वेगाने मात्र नक्कीच थ्रो केल्या पण तो 2 धावा करता झाल्या कंप्लीट. शेवटच्या अंतिम चेंडू वरती तिसरीचा प्रयत्न पण तो फक्त ऍड होईल. 2 धावा या स्कोर करत होती आणि 2 धावाने संघ जाऊन बोललाय. टीम विघ्नेश्वर साठे संघ तब्बल 41 धावा आणि 42 धावांचा एक चांगला टार्गेट सेट मात्र नक्कीच केलाय. दुसरी मात्र नक्कीच सुरुवात होईल त्यामध्ये नक्कीच आपण आवाज ऐकणार आहोत. ओवळे गावचा एक बुलंद आवाज रिव्हॉल्सर. थँक्यू सो मच चेतन स्वामी यांचा आवाज तुम्ही ऐकलात. पूर्वार्धाचा खेळ राकेशजी राठोड यांचे इथे आगमन झालंय. खरं तर मी विनंती करतोय की राकेशजी राठोड आपण या व्यासपीठावर यावं.
धीरजजी ठाकूर. धीरज ठाकूर यांनाही विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावे. धीरजजी ठाकूर आपलंही सहर्ष सहर्ष स्वागत. तर याच दरम्यान धीरजजी ठाकूर यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. मी विनंती करेन आमच्या आयोजन कमिटीला की धीरज ठाकूर यांचा आदरातिथ्य सन्मान या भारतीय संस्कृतीच्या रीतिरिवाजाप्रमाणे आमचे चेतन स्वामी यांच्या पवित्र हस्ते धीरज ठाकूर यांचा शुभ सन्मान केला जातोय. मंडळी, भारतीय संस्कृतीच्या रीतिरिवाजाप्रमाणे अतिथी देव भव या उक्तीप्रमाणे आज या उपस्थित मान्यवरांना केलं जात आहे. युवा नेतृत्व प्रीतमदादा चषक 2025च्या माध्यमातून सन्मानित. सहर्ष स्वागत. जय सेवालाल वावेगर टीमचे स्पॉन्सर पॅकर पुरस्कृते राकेशजी राठोड ही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम राकेशजी. पहिली सलामीची आरंभीची प्रारंभीची पूर्वादाची बोहनीची पहिलीच कॉकटेल जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण अतिशय दमदार आयोजन. विद्यमान सामना दोन डोलक्यामध्ये कलगीतुरा यादवी धुमत चक्री चकमक जुगलबंदी आतषबाजी हमरी तुमरी रस्सी केच दोन. दशरथ पाटील जरी नसले ना तरी साई त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. म्हणजे दशरथ पाटीलची गरज नाहीये कुठे कोणत्याही स्पर्धेमध्ये आता असं तरी मला वाटतंय. तर टॉस करूया आपण. फ्रेश सामना आजच्या रात्रीतला एक फ्रेश सामना तुमच्या भेटीला येईल. आवरे आणि शिवकर. आवरे आणि शिवकर या दोन संघामध्ये टॉस केला जाईल. डीजे सॅम व मनीष शिवकर आयोजित युवा नेतृत्व प्रीतमदादा चषक 2025. थँक्यू रिवाज सर. आपण पाहणार आहोत एक बिग फाईट. भूषण 11 प्रणय अँड भूषण 11 सार शिवकर विपक्ष टीम भवनात आवरे या दरम्यान करता टॉस आपण पाहताय. विजयजी शिवकर साहेबांच्या पद्धती शुभ असते मध्ये टॉस केलं जाईल. टेल हिज कॉल. टॉस जिंकलाय टीम भवनात आवरा संघ. निर्णय काय असेल? 5 षटकाची लढत करता आपल्याला पाहायला मिळेल. खरतर हे मैदान ही स्पर्धा मात्र नक्कीच प्रेक्षकांच्या आपल्याला खरतर या विभागातील पहिली नाईटची स्पर्धा या स्पर्धेबद्दल आणि मात्र नक्कीच त्याच्या टीम बद्दल मात्र नक्कीच काय सांगशील? स्पर्धा तर खूपच छान आहे आणि 5 षटकाची मात्र नक्कीच लढत असेल. पहिले मात्र नक्कीच फिल्डिंगचा निर्णय असेल. 5 षटकामध्ये कितपत धाव कसा तर रोखण्याचा काम मात्र नक्कीच तुमची टीम करेल. कमीत कमीत 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न. थर्ड अंपायर. बेस्ट ऑफ लक तुला खरतर मॅच साठी. आपण बोलूया खरतर शिवकर गावचे खरतर एक सर सेनापती खरतर टॉसविन हारलाय खरतर, परंतु बॅटिंग मात्र नक्कीच तुमच्या वाटेला आली. खरतर बॅटिंग करताना खरतर किती टार्गेट मात्र नक्कीच सेट करण्याचा प्रयत्न असेल? 65-70 पर्यंत जाण्याचा प्रयत्न. थर्ड अंपायरसाठी निर्णय आलेला आहे. गोलंदाजावर आक्षेप आहे. या स्क्रीनवर चेक सर स्क्रीनमध्ये चेक केलं जाईल. खरतर असे कोणते खेळाडू मात्र नक्कीच तुमच्या टीमकडे असतील जे खरतर 65 ते 70 धावांचा खरतर टार्गेट मात्र नक्कीच पोहोचण्याचं काम मात्र नक्कीच तुमच्या टीमला करून देतील? ज्याच्यावर जिम्मेदारी येईल त्यांनी चांगलाच खेळ केला पाहिजे. वेल प्ले. खरतर नेक्स्ट मॅच साठी तुला मात्र नक्कीच बेस्ट ऑफ लक असेल. आणि मात्र नक्कीच आपण बोलूया मैदानाकडे. हो टू रिवॉल्व सर. इथे मात्र दुसऱ्या बॉलवर आलाय हा ग्रेट हिट. प्रीतमदादा चषक 2025 ला आपण पाहतोय या दर्जेदार आयोजनामधला दर्जेदार षटकार.
आवरे टीमचा कॅप्टन प्लीज. 6 धावा आल्या आहेत. 42चं लक्ष आहे. विनर वर्सेस विनर असा हा मॅच आपण पाहतोय. डीजे सॅम व मनीष शिवकर आयोजित युवा नेतृत्व प्रीतम दादा चषक 2025 चे हे आयोजन. स्लोवर बॉल थोडासा ऑफ स्टंप सोडून जातोय. पंच आमच्या दिशेने वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावर जाईल ती 7 या आकड्यावर. 42चं आव्हान आहे. 4 षटकांचा सामना म्हणजे 24 चेंडू 42 प्रति चेंडू मागे 2-2 धावा आणि अशा परिस्थितीमध्ये पहिला ओव्हर पॉवर प्ले. ओहो इट्स अ ग्रेट हिट. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. इट्स अ ह्यूज सिक्सर. टीमच्या गोलंदाजाला आता चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण सुरुवातीपासून प्रहार, प्रतिकार, संघर्ष, आक्रमक पवित्रा, विस्फोटकपणा साऱ्या गोष्टी आता अंमलात आणल्यात फलंदाज अजयनं बॅक टू बॅक 2 षटकार आणि या 2 षटकारानंतर मात्र 13 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचली. लांब लांब षटकार ठोकतोय. चेंडूची पूर्तता करा. मनीष शिवकर आमचे लाडले आयोजक, मनीष शिवकर आमचे मुख्य आयोजक, आपण कृपया व्यासपीठावर यायचं आहे. चेंडूची पूर्तता करा. चेंडूची वाट पाहिली जाणार नाही जास्त. रात्रीची स्पर्धा आहे, वेळ वाचवावा लागेल तुम्हाला, त्यामुळे चेंडू लगेच नवीन दिला जातो. आज 3 रात्रीची स्पर्धा आपण पाहतोय. प्रीतमदादा चषक युवा नेतृत्व. खरं तर प्रीतमदादाबद्दल सांगायचं झालं तर जनरल सेक्रेटरी GS कॉलेज जीवनामधून विद्यार्थींचं प्रमुख नेतृत्व केलं. त्यानंतर पनवेल महानगरपालिका नगरसेवक, त्यांच्या वडिलांनी नगराध्यक्षपद भूषवलं भाऊनं, अर्थात जय म्हात्रे साहेबांनी. त्यानंतर परत एकदा प्रीतमदादांनी विरोधी पक्षनेते हे पद भूषवलं आणि आत्ताच काही महिन्यापूर्वी आपण त्यांना आमदारकी लढताना देखील पाहिलं. असे हे नेतृत्ववान विरोधी पक्षनेते डॉक्टर प्रीतमदादा म्हात्रे यांच्या नावानं हे चषक तुम्ही पाहता. जय म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून बघा अनेक विकासाची कामे त्यांच्या माध्यमातून केली जातात. जय म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट बरं, खरं तर त्यांच्या पवित्र हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन देखील झालं. सर्वांचे लाडकी दादा प्रीतमदादा त्यांच्या नावानं हे चषक पाहतोय. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा षटकाला होते सुरुवात. सनी पंचांना पार करून चेंडू फेकतोय. हो अखूट टप्प्याचा बॉल होता, परंतु डायरेक्ट हिट. अंपायर सिग्नल यस रिव्ह्यू. थर्ड अंपायर. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. यस डेफिनेटली. तर निश्चितपणे पाहिलं जाईल मैदानात काय असेल हा डिसिजन. डायरेक्ट हिट तर झालाय. NS नॅशनल स्पोर्ट्सच्या माध्यमातून पूर्णपणे चित्र स्पष्ट होईल. पारदर्शक निर्णय तुम्हाला दिला जाईल. उत्तम क्लॅरिटी आहे. आमचे आयोजक पूर्णपणे सज्ज आहेत या कंट्रोल रूममध्ये. निर्णय तुमच्यापर्यंत काही क्षणातच पोहोचला जाईल. शिवकर सर आहेत, आमचे आयोजक आहेत कंट्रोल रूममध्ये. NS स्पोर्ट्स नॅशनल स्पोर्ट्सच्या माध्यमातून हा निर्णय दिला जाईल. पहिला ओव्हर सुरू आहे. धावसंख्या आत्तापर्यंत 13 लागली आहे. 42 करायचे टोटल 4 ओव्हरमध्ये. जय सेवालाल वावेकर आणि त्यांच्या विरोधात विघ्नेश्वर सारडे असा हा मॅच. फार कठीण आहे असं वाटते मला निर्णय करणं. अगदी क्लोज डिसिजन, व्हेरी क्लोज. आमचे साई DJ ऑपरेटर बघा, खरं तर दशरथ पाटीलचे फॅन आहेत. ते वारंवार त्यांचे डायलॉग आपल्याला ऐकायला मिळत आहेत. दशरथ पाटीलनं जर लाईव्ह बघितली ना तर खरं नाही मग तुझं.
खरं तर या मैदानावर किती कॅमेरा आपण या प्रक्षेपित केलं जात आहे, कॅचअप केलं जातं हे पुढे महत्त्वाचं आहे. त्यामुळं 1-2 कॅमेऱ्यामध्ये जास्त दृश्य कॅच करता येत नाही. थोडंसं कठीण निर्णय, वेळ थोडा जाईल, परंतु बघा जर दिसत नसेल तर ऑनफिल्ड डिसिजन द्यावं लागेल. मग यस, बॅट्समन आउट. कंट्रोल रूम मधून डिसिजन आलाय. ऍक्शन स्क्रीनवर पाहिली जाते, तपासली जाते. ओ हो, इथे मात्र येतोय हा आला. विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. आमचे मुख्य आयोजक समीर कोहली आपल्याला आमंत्रित करतायत. या इकडे तिकडे काय मिळणार तुम्हाला? इथं नाचा जरा, का शरमबीर मोठे काय? इकडे या, इथं नाचा. ये बाई, हे पाहुणे बोलले पैसे देणे इकडे आहेत. परशुरामजी राठोड देखील या मैदानावर मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांनाही विनंती आहे आपण यावं. चला, आणि प्रेक्षक बघा, पुढे जाऊ नका, मागे या, सीमारेषेच्या मागे वा. चेंडू अगदी बॅटचा काहीसा कडा घेऊन विकेट किपरच्या मागे जाईल. तिथे मात्र एक धाव जलद गतीनं कंप्लीट केलं. वावेगेरचे बरेच प्रेक्षक आहेत बघा, सीमारेषेच्या मागे वा. आणि इथे मात्र पाहता पाहता दुसरी धाव ही या ठिकाणी पलून काढली गेली आहे.
आणि या 2 धाब्यांना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल आता 21. पहिल्याच ओव्हरमध्ये 21 धावा धावफलकावर आल्यात. जय सेवालाल वावेगर टीमचे बिग सपोर्टर समर्थक, विनंती आहे तुम्हाला सीमारेषेच्या मागे उभे राहा, जास्त पुढे जाऊ नका. हां, आणि स्टेजच्या समोर जेवढे प्रेक्षक आहेत प्लीज तुम्ही थोडे बाजूला व्हा, कारण आमच्या पाहुण्यांना मॅच दिसत नाही. जरा प्लीज सहकार्य करा. येणारे चेंडू असतील आता NS नॅशनल स्पोर्ट्सच्या माध्यमातून स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळतीलच. 42 म्हणजे तर अर्धा पल्ला पार झालाय. 18 बॉल आणि 21 धावा. येणारे 18 चेंडू 21 धावा. मैदानाच्या आतमध्ये जोडी आपण पाहतोय फलंदाजांची, ती म्हणजेच अजय आणि रोहित. हा, इथे बॉल बघा किती खाली राहिला. समरिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. गोलंदाजी करत असताना सागर पहिला बॉल समरिंग डिलिव्हरी. रोहितसाठी हा डॉट बॉल फेकला गेलाय. आता मात्र धावसंख्या स्थिर. वावेघर ग्रामपंचायतीचे सदस्य, शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आदरणीय भावेशजी माळी, आपणास विनंती आहे भावेशजी आपणही या व्यासपीठावर यावं. शॉट अँड पुल, अखूट टप्प्याचा बॉल शॉट अँड पुल केलाय, अगदी आउट ऑफ द पार्क. हा येतोय प्रीतम दादा चषकातला सिक्सर. भरपूर खूट टप्प्याचा बॉल समोर दिलाय. मिस्टर स्ट्रोक. ओहो, लवली कॅच, कॉट अँड बॉल. आपण ज्या पद्धतीनं बघितलं स्वतः गोलंदाज आपल्या फॉलन थ्रो मध्ये टिपतोय झेल आणि समाप्त पण रोहितचा खेळ. धावफलकावर लागल्यात. नेक्स्ट बॉल रिव्हर्स स्वीप. स्वीच हिट देण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक चुकला. मात्र थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चेंडूला पकडेल, फेकेल. ऑफिल मैदानाच्या आत झालाय, परंतु अंपायर सिग्नल रिव्ह्यू. थर्ड अंपायर, पुन्हा एकदा थर्ड अंपायर. अंपायर ऑनफिल्ड डिसिजन काय आहे तुमचा? एक ऑनफिल्ड डिसिजन तयार ठेवा, आम्ही पाहणारच आहोत, काही असू द्या. येस, ऑनफिल्ड डिसिजन आउट आहे, परंतु रिव्ह्यू चेक करूया आपण. जो काय असेल तो डिसिजन देऊ. कधी कधी कॅच होत नाही, दृश्य कॅप्चर होत नाही, मग ऑनफिल्ड डिसिजनच मान्य करावा लागतो. सत्तावीस धावा आतापर्यंत. सागर गोलंदाजी करत असताना 2 गडी देखील बाद झाले. तिसरा विकेट आहे की नाही पाहिलं जाईल धावचीतच्या स्वरूपात. आमचे आयोजक शिवकर साहेब आहेत कंट्रोल रूम मध्ये. निर्णय तुम्हाला दिला जाईल. काय टेक्नॉलॉजी आली बघा. आम्ही ज्यावेळी क्रिकेटची सुरुवात केली आम्हाला शेतात बांधात खेळावं लागत असे, असं नव्हतं. ऑन फील्ड काय असेल ते झटपट निर्णय. आता कंट्रोल रूम, TV अंपायर, हे टेक्नॉलॉजी. पॅरागॉन चप्पलनं क्रिकेटचा प्रवास आपण सुरू केला, शेतातला बांधातला. मग फिल्डर बांधाच्या खाली उभा असेल त्याला ती विकेट पण नव्हती दिसत.
तरी फिल्डिंग करायचो. कॅच आल्यानंतर आवाज यायचा की तिकडे कॅच आली म्हणून. हा क्रिकेट होता जुना. येस, बॅट्समन आउट. कंट्रोल रूम मधून डिसिजन आलाय, बॅट्समन आउट. तिसरी विकेट मिळाली आहे 27 या धावसंख्येवर. आता मात्र आणखी एक विकेट. मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ऋतिकी बाद झालाय. कुमार रोहित हा फलंदाज धावचीत बाद झाल्यानंतर कुमार मैदानात. जय सेवालाल वावेगर विपक्ष विघ्नेश्वर सारडे. 14-14चं समीकरण. समांतर स्थितीत बघा, सारडे टीमनं जर गोलंदाजीची भेदकता कायम अशीच ठेवली तर मॅच मध्ये मजा नक्कीच येईल. परंतु एखादा मोठा फटका या मॅच मधली हवा काढेल. प्रेक्षक मित्रांनो, विनंती असेल समोर जास्त उभे राहू नका. ओहो, खराब फिल्डिंग, मिस फिल्डिंग. या क्षणाला अशी फिल्डिंग केली सारडेकर, मात्र घरी जावं लागेल. येतोय चौकार. नंतर बघा अगदी कमी झालं. ओहो, मॅचची हवा निघून गेली. एखाद्या फुग्याला सुई टोचल्यानंतर फुग्यातली हवा निघते तशी मॅचची हवा निघाली. आलाय षटकार. ची आवश्यकता. ओनली 4 रन्स रिमेनिंग नाउ टू विन. जय सेवालाल वावेगर टीम रिक्वायर्ड नाउ ओनली 4 रन्स फॉर विन. सारडे टीमची गोलंदाजी अतिशय खराब झाली. अजिंक्य येते गोलंदाज. अजिंक्य तिसऱ्या क्रमांकावरचा गोलंदाज. म्हणजे 12 चेंडू आणि आता फक्त 4 धावांची गरज. 1 साइड मॅच. लो स्कोर. या अगोदर हाय स्कोर पाहायला मिळाला तब्बल 95 आणि या 4 ओव्हरमध्ये 42 आव्हान, तोही एकतर्फी. हा चेंडू अक्षरशः खणून खोदून काढलेला हा विजयी चौकार. वाईट इज लॉंग ऑफला. जय सेवालाल. मॅन ऑफ द मॅच. 8 चेंडूमध्ये 26 धावांची खेळी करणारा अजय. यस, अजय कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. मी आदरणीय प्रकाशजी शिवकर साहेबांना विनंती करतोय, साहेब आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड अजय या खेळाडूला देऊन गौरवावा. Yes, well played, Ajay. The man of the match award goes to Mr. Ajay. Jai Sevalal Wavegar. आणि चला नेक्स्ट मॅच लगेच. मैदान खाली करा, मैदान खाली करा आणि नेक्स्ट मॅच लगेच सुरू करायची. भावानो या बाहेर या, बाहेर या, पटापट या या या.
आणि विकेटसाठी 100, षटकारासाठी 100 मोहिन लामतुरे यांनी लावलेले, यांना विनंती आहे की घेण्यासाठी यावं. अजय वेल प्लेड अजय, क्या बात आहे, काय जल्लोष आहे अजय. मॅन ऑफ द मॅच, 2 सामने जिंकलात. आज एवढा प्रतिसाद तुमच्या ग्रामस्थांचा मिळतोय, फायनल मारल्यावर काय होईल हा मोठा प्रश्नचिन्ह आमच्या मनात आलाय. काय म्हणशील एकंदरीत परफॉर्मन्स बद्दल? परफॉर्मन्स तर आमच्या टीमचा नेहमी चांगला असतो आणि जे वावेघरचे पाठीराखे असतात त्यांच्यामुळे तर जास्त खेळण्यासाठी मजा येते. कारण की तुम्ही कुठेही टीम टाका, खोपोलीला टाका, कर्जतला टाका, एवढेच पाठीराखे पाठी येणार आणि सपोर्ट करणार. म्हणजे बॅट्समन फॉर्ममध्ये असू दे किंवा आउट फॉर्म असू दे, तेवढा त्यांचा प्रतिसाद आणि पाठिंबा असतो प्लेअरसाठी. क्या बात आहे, जबरदस्त पाठीराख्यांचा प्रतिसाद पहिल्यांदा आम्ही देखील बघतोय. हा प्रेम आहे तुमच्यावर. बघा, त्यांचा काम धंदा, त्यांच्या वेल सोडून तुमच्या मागे येत आहेत आणि तुम्हीच चांगला खेळ करतात. या पाठीराख्यांबद्दल देखील मी मनापासून आभार मानतोय. आणि एकंदरीत हे आयोजन बघा, पहिल्यांदाच पहिली रात्र आहे. आमचे माली साहेब आणि तर शिवकर साहेब हे मुख्य आयोजक आहेत. हे संपूर्ण DJ सॅम आणि मनीष शिवकर यांनी केलेल्या आयोजनाबद्दल तुम्ही थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. आयोजन बोललं तर खूप सुरेख आयोजन आहे. लाईटची कुठे कमतरता नाही, चेंडू चांगला दिसतोय, बॅटवर चांगला येतो, त्यामुळे खेळण्यासाठी पण खूप पॉझिटिव्हपणा आहे. आणि जे फलंदाजांचे 6 जातात ते या आयोजनामुळेच जातात. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या आयोजकांसाठी. आणि पुन्हा एकदा अजय वेल प्लेड, हार्दिक अभिनंदन आणि खास करून पाठीराख्यांचंही मनापासून आभार. अजय मला थांबायचं आहे. मोहीन लामतुरे यांचं ते प्रति षटकामागे 100 रुपयाचं पारितोषिक, तब्बल आपण 3 षटकार मारले. तर मी मोहीन लामतुरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते गोविंद राठोड असतील त्यांच्या हस्ते आपण